येते. स्वच्छता ही केवळ सवय नाही, ती संस्कारांची ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्याने ही ओळख गेल्या 10 वर्षात अधिक दृढ केली आहे. ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयांच्या वापराबाबत झालेली जनजागृती ही स्वच्छतेच्या दिशेने झालेली खरी क्रांती आहे. अंगावर दागिना नको, पण घरात शौचालय हवं, या प्रभावी संदेशाने हजारो कुटुंबाच्या प्राधान्यक्रमात बदल घडवला. आज कोल्हापूरच्या ग्रामीण भागात 5,30,000हून अधिक वैयक्तिक शौचालय वापरात आहेत. उपलब्धीचंच नव्हे तर प्रतिष्ठेचं लक्षण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्वच्छतेची ही सकारात्मक बदलाची आणि प्रेरणेची कथा गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये. एकोणीस नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिवस म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनं जगभर साजरा केला जातो. वैयक्तिक शौचालयाच्या आवश्यकतेसंदर्भात कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठी जनजागृती करण्यात आली आणि अवघ्या 10 वर्षात ग्रामीण क्षेत्रात केंद्राच्या मदतीने 100% वैयक्तिक शौचालयही बांधली गेली. यामुळे महिलांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर झाली आणि त्यामुळे आरोग्यातही सुधारणा होत असल्याचं दिसून येतंय. गेली 17 वर्षे आम्ही बायोगॅस वापरतोय. बायोगॅस आणि टॉयलेट एकत्र जोडलेलं आहे. घरातील सर्वजण टॉयलेट वापरतात त्यामुळं बायोगॅस आमचा व्यवस्थित चालतो. त्यामुळे आम्हाला भरपूर फायदा होतो आणि वेळोवेळी शासनानं पण मदत केलेली आहे आम्हाला. देशात सर्वाधिक बायोगॅस बांधणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरचा 1982 पासून गौरव होतोय. शाळा अंगणवाड्यांमध्येही वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत. कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या स्वच्छता आणि पाणी विभागाच्या वतीनं आदर्श गावं बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पर्यायानं करवीर तालुक्यामध्ये 2014 ते 2016 या कालावधीमध्ये सर्व गावे ही हागणदारीमुक्त झालेली आहे. गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी म्हणून प्रशासनानं खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम आणि प्रयत्न केलेले आहे. शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत मिशनमधून 12,000 रुपये इतकं अनुदान सध्या देण्यात येते. त्याचबरोबर उर्वरित जे लाभार्थी आहेत तर त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सुद्धा याच्यामध्ये 12,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं. आणि याशिवाय जे लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना जनजागृती करून प्रत्येकाच्या घरी शौचालय असल्यासंदर्भामध्ये प्रशासनाचा आग्रह आहे आणि आता लोकांना याबाबत ही सवय लागलेली आहे. स्वच्छता माणसाचं आत्मदर्शन घडवते हे कोल्हापूरकरांनी चांगलंच ओळखलंय. असाच विचार जर सर्व पातळ्यांवर झाला तर शाश्वत विकास साध्य करण्याच्या दिशेनं हे आणखी एक पाऊल असेल. दूरदर्शन बातम्यांसाठी चंद्रकांत कबाडे, कोल्हापूर.